समाजात अनेक घटक आहेत की त्यांना अजूनही आपल्या हक्कासाठी लढावं लागतं। अपंग म्हटलं की त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, परंतु त्यांच्या शारीरिक व्यंगाकडे लक्ष न देता त्यांच्या कौशल्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पुण्यात राहणारे धर्मेंद्र सातव यांनी एका पायाने 90 किलो वजनासह सर्वोच्च असलेलं कळसुबाई शिखर चढून शासनाच्या दिव्यांग रोजगाराकडे लक्ष वेधले आहे। तर त्यांना हे शिखर चढताना नेमकं काय अडचणी आल्या व हे शिखर चढण्यामागे नेमके त्यांचा काय होता विषयीची माहिती आपण त्यांच्याकडनंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मी धर्मेंद्र सातव एका पायाने पूर्णतः दिव्यांग आहे। सरकारी नोकरीमध्ये दिव्यांगांसाठी 4% आरक्षण आहे, परंतु मागील कित्येक वर्षापासून दिव्यांगांचा नोकरीतील कोटा अनुशेष भरला गेलेला नाही। तसेच दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दिव्यांग वित्त महामंडळाने कर्ज पुरवठा केलेला नाही। याचा अर्थ की सरकार दिव्यांगांना कमजोर लेखत आहे। दिव्यांगांच्या कर्तृत्वावर सरकारचा विश्वास राहिलेला नाहीये। दिव्यांग हा कमजोर नाहीये हे सरकारला मला दाखवून द्यायचं होतं, म्हणून मी एका पायाने महाराष्ट्रातील सर्वोच्च असे ठिकाण असलेले कळसुबाई शिखर चढलो आणि सरकारला तिथून आव्हान केलं की किती अडथळ्याच्या शर्यती आल्या तरी दिव्यांग हा कधीच मागे हटत नाहीये। फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याला संधी दिली पाहिजे। म्हणून कळसुबाई शिखर चढून मी सरकारला दिव्यांगांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे। कळसुबाई शिखर चढत असताना मला खूप त्रास झाला, परंतु मी मागे हटलो नाही। कळसुबाई शिखर चढत असताना कित्येक तरुण मुलं मुली सुद्धा कळसुबाई शिखर चढताना मला दिसले। कित्येक जण थकलेले दिसले। थकलेले तरुण मुलं एकमेकांना सांगायचे, ते पहा एक दिव्यांग व्यक्ती कसा एका पायाने कळसुबाई शिखर चढत आहे, आपण तर दंडाकट आहे, आपण त्याच्याकडून निश्चित प्रेरणा घ्यायला हवी, असं म्हणून ते माझं कौतुक करून माझ्यासोबत थकलेले असताना सुद्धा ते कळसुबाई शिखर चढताना मला दिसले आणि त्यांनी केलेलं कौतुक मला खूपच समाधान वाटलं की त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, जसं तरुणांनी आमच्या कर्तृत्वावर विश्वास दाखविला तसं सरकारने तो विश्वास दाखवून महाराष्ट्रातील सरकारी नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा व दिव्यांग वित्त महामंडळाने दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करावा आणि सरकारने ह्या लवकर मागणी करावी, याच उद्देशाने मी कळसुबाई शिखर चढलो। एका पायाने अपंग असले तरी त्यांनी कळसुबाई शिखर चढून समाजामध्ये एक आदर्शच निर्माण करून दिला आहे। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।